राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, स्वयंपाकाला लागायचं होतं, पण मग आता वाजले 10 वाजून 10 मिनटं झालेले मैत्रिणींनो. आता ऊन वाढलं तर माठातलं पाणी पिऊशी वाटतंय, कारण मी फ्रीजमधलं पाणी कधीच पित नाही. आजपर्यंत माझ्या घरात फ्रीजच नाही आहे. मी मधलं पाणी प्यायचं सवालच येत नाही. आता फिल्टरमध्ये पाणी राहतं आमचं इथं. आम्हाला बोरचं पाणी, नळाचं पाणी नाही, फिल्टर लावलेलं आहे. तर फिल्टरमधलं पाणी पिते मी. तर ते कसं आता थोडं थोडं गरम होतं आहे फिल्टरमधलं पाणी. तर मग म्हटलं आता माठ आणू. माझ्याकडे आहे माठ, 2-3 वर्षापूर्वीचा जुना आहे खूप. तर मग आता माठ आणायला जाऊ म्हटलं. आता नव्या घरात गेल्यावरच आणू माठ, पण आता अजून महिने लागतं का 2 महिने लागतात नव्या घरात जायला, माहीत नाही आहे. तर तोपर्यंत म्हणलं आपण माठ आणू. आणि माझं दही विरजण घालायचं भांडं होतं, तर ते माझ्याकडे कामाला एक मुलगी येते ना, तिनं नाही भांडे घासता ते भांडंच फोडून टाकलं. इतकं छान दही होतं मी त्याच्यामध्ये, तुम्हाला काही सांगू मी. तर आता मी ना दह्याचं भांडं पण तिथं मी पाहिलं होतं 2-3 दिवसापूर्वी. मी त्या साईडला गेलेले होते त्या माठावाल्यांपाशी. तर दह्याचं भांडं घेऊन येणार आहे आता. उन्हाळ्याचं माठात दह्याचं मातीच्या भांड्यातलं दही उन्हाळ्याचं खाल्लं पाहिजे, खूप छान. ज्याला उष्णता आहे त्याने तर जरूर खाल्लं पाहिजे. पोटात गार राहतं, थंडगार राहतं. शेवटी मातीतलं तर किती भारीच म्हणा, शरीराला पौष्टिक सगळ्या गोष्टी. तर चला ठीक आहे, तर आपण ना काय करू, स्वयंपाकाला लागायचं होतं, पण आता स्वयंपाक राहू देते. ऊन वाढायच्या अगोदर मस्त आपण माठ घेऊन येऊ आणि मातीचं भांडं दही विरजण टाकायला ते पण घेऊन येऊ. त्याला मैत्रिणीनं खाली होतं ते आमची नंदीत ना बंद आहे, 1 महिन्यापासून लीप बंद आहे. इथं बघा झाडं किती लागलेली, छान भाजी ना बघा. आणि इथं खाली आमची तुम्हाला मी नाही तर ह्या चिमण्या त्यांच्यापाशी बोलत उभा राहिलं का चिवचिव करतात, आणि गपची बसा म्हणलं का गपची बसत येतात. तर मग तुम्हाला सांगते 1 महिन्यापासून लिंब बंद आहे बघा. असं राहतं 4थ्या मधल्यावर. आम्ही 10 वर्षापासून असा त्रास काढतो. तर कोणी पैसे घेतो, कोणी देत, त्याच्यामुळे काय येतं, त्रास होतो सगळ्यांना. आता उतरायचं काही नाही, पण चढताना खूप त्रास होतो. तर चला ठीक आहे, आले मी खाली ग्राउंडला. बघा काही इथे हे बंद आहे, पैसे कोणी द्यायला कोणी नाही. इथं गाडी नवी घेतलेली. त्याच्यानंतर ती ओमनी पण माझं दुसरं करायला टाकायची, माल आणायची, दुकानाचा माल आणतो ना तर ही. तर चला ठीक आहे, आता पण निघू. चला आता दुकानात आलेली आहे, थोडंसं काम करते. दीपक नाही येतोपर्यंत, मग दीपक आल्यावर जाऊ आपण माठ आण. 10 वाजले, एवढं ऊन लागायला लागले. ऊन किती दिसतंय इकडं, पाण्याचा भाग तरी दुष्काळ भागात किती ऊन असेल. हे मला आवडतं ना, हे याचं आणि हे कोणतं आहे, ते दह्याचंच हे म्हणजे असं हे वेगळं कसं आहे ते घरगुती बनवलेलं मातीचं. हे काळ्या वाटत हे चांगलं असेल ना, हे दोन्ही चांगले. आम्ही स्वतः लावू आपण, म्हणजे काय ना आवडतं वेगळं जुन्या लोकांना, त्याच्यामध्ये कंटिन्यू आता हे चालतं. नळ लावून देईन त्याला, लावायचं असतं नळ नको, नळ असं क्वालिटीला चांगलं आहे. मैत्रिणीनं मी ना 2-4 दिवसापूर्वी वैशूच्या घरी गेले होते ना, मांडव परतणीला. वैशूच्या नंदाची मांडव परतणी होती. तर त्या दिवशी मी इकडे माठ वगैरे पाहिले होते, पण खूप उशीर झाला होता, उन्हाचा पारा झाला होता, म्हणून त्या दिवशी न घेतले नाही. मग आज आले इकडे घ्यायला. चला तुम्हाला दाखवते मी. बघा मोठे मोठे माठ आणि मातीचे भांडे वगैरे सगळे काही चुली पण आहे इथं, आणि कोतळ्या पण आहे मोठ्या मोठ्या छोट्या लग्नाच्या वगैरे. या कोतळ्या बघा किती मोठ्या मोठ्या आहे. इकडं पण बघा ही लाल कोतळी लई मोठी आहे, व्हिडिओमध्ये छोटी दिसायला लागली. चला आता इथं रस घेऊ आपण. टरबूज वगैरे बघा, टरबूज आवडलं तर घेऊन टाकते, नाही आवडलं तर नाही घेणार. आणि दीपक पहिल्यांदा माझ्याबरोबर होता म्हणून का काय, पहिल्यांदा म्हणला की दोन्ही बिना बर्फाचेच द्या. आणि मी कधीच आयुष्यामध्ये बर्फ टाकून रस प्यायला नाही. मैत्रिणींनो, बर्फ आपल्याला प्यायपुरता चांगला वाटतो, पण इतका हानिकारक आहे शरीरामध्ये. तर चला आम्ही दोघा मायरेकरांनी छान मस्त रस प्यायला बिना बर्फाचा. बाहेर जर कुठं पडलं ना तर खूप टाईम निघून जातं. घरातून 10 वाजता गेलेली होते, म्हणलं लवकर येऊ 11 वाजता. ते आता 12 वाजले बघा. तर चला आधी स्वयंपाक करते आणि नंतर मला ते माठ आणलेला दाखवते.
आणि दह्याची भांडी आणलेली दाखव. चला वाटाण्याची आमटी करायची आहे. आपले वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या मी 2-4 दिवसापूर्वी, तशाच पडल्या होत्या आणि मी पण पहिल्यांदाच करणार आहे. मला एका बाईने सांगितली होती अशा करायच्या, काळ्या मसाल्याची आमटी करायची, वाटाणे भाजून घ्यायची, कशी लागते मला पण माहीत नाही, पण करून बघते. चला ठीक आहे. वाटाणे असे ना मिक्सरमध्ये काढून घ्यायचे भाजून, बारीक गॅस करायचा आणि भाजी कडू द्यायची. आता इकडे भाजी न उकळूस तर छान कडूस तर पीठ मळून घेते. पण ते आलेले जेवायला पटापटा चपात्या पण करून घ्यावा लागतील. पीठ चांगला मुरलेला नाही आहे, पोळ्या पण चांगल्या बरोबर येण्यात फुगाना झाल्यात. मैत्रिणीनं घाई केले का असे कामं होते. तर या मैत्रिणीला जेवायला ते न म्हणायला लागले तर कालनं ताक आणलेलं होतं 1 पिशवी, आणि त्यांनी ना दीपकसाठी अर्धी पिशवी ठेवलेलं होतं, आणि त्यांनी काय पेलं होतं. त्या पोरगं कसं आहे, त्याला बिना फ्रीजचं काही चालत नाही, मग ते ताक पेलं नाही म्हणून ते म्हणायला लागले तर ताक घाबड्याने पेलं नाही वाटतं. तर चला मैत्रिणींना ही किवी जेवणामध्ये घेतली पाहिजे थोडी, म्हणजे जसा वेळ भेटेल तसं किवी खाल्लेली चांगली असते. आपल्या पांढऱ्या पेशी वाढवते, आपल्याला पौष्टिक म्हणजे खूप आजारावर मात करते हे किवी. अनेक फ्रूट जेवणाबरोबर थोडे घेतले पाहिजे, जेणेकरून आपण लवकर आजारी पडणार नाही आहे. आपण काय करतो, आजारी पडल्याच्या नंतर आपण खायला सुरुवात करतो, त्याच्यापेक्षा आधी खाल्लेलं बरं ना. एकच पडणार आहे, आजारी पडलं आपण दवाखान्यात पैसे घालणार आहे, पण मग आपण ती काळजी घेत नाही, तर आधी खाऊ वाटत नाही आपल्याला जास्त, म्हणजे कसं पैसे खर्च करू वाटत नाही, नको वाटतं. तर चला ठीक आहे, आता जेवण करू. मी भाजी बघते कशी झाली आहे ती, मी पण पहिल्यांदाच केली आहे, मला ते ताईने सांगितली होती. आता हे पिठलं हरभऱ्याच्या डाळीचं. हे पिठलं ना इकडं माहीत नाही कोणाला, आमच्या तिकडं मराठवाड्यात माहिती आहे कसं करते. तर मी मागं एकदा रेसिपी टाकली होती, खूप चवदार खमंग लागत हरभऱ्याच्या डाळीचं भिजून पीठ. माझं जेवण वगैरे झालं, मी तुम्हाला सांगते. आज ना मी सकाळी गेले, कारण ना ऊन वाढलं बघा, किती ऊन वाढलं आहे. आणि दुपारचं कसं मग जाणं होत नाही, संध्याकाळी दुकानात गर्दी राहते, मग त्याच्यामुळे म्हटलं ना 10 वाजताच निघाले. म्हटलं तिथून आले स्वयंपाक करू. हे भांडे आणले मी मातीचे, दही इरजायला, त्याच्यात दही इरजण टाकायचं. सोयनं गेलं मला, आणि तर त्याला आज योग लागला. हे एक आणलं आणि वैशूला पण आणलं. तिला पण सवय लागली पाहिजे ह्याच्यातलं दही खायची, तिला आवडतं ह्याच्यातलं दही वगैरे. मी तिला सवय लावलेली लहानपणापासून, कसं खायचं काय खायचं तर ती फॉलो करते. माझ्या एवढं नाही करत पण करते. आता हे मी माठ बघा छोटा आणला, मला छोटाचा आवडला, कारण याच्यात कसं दिवसभराच्या पाण्यापुरता बरं आहे. सकाळी पाणी भरून टाकलं का दिवसभर पुरून असा, परत दुसऱ्या दिवशी धुवायला चांगला छान. माझ्याकडे आहे मोठा, 2-3 वर्षापूर्वीचा आहे, तर ते लईच मोठा दिसू लागला म्हणून छोटा माठ घेऊन आले आणि दही टाकायला इरजायला भांडी घेऊन आले. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, मी फ्रीजमधलं काहीच खात नाही, तुमचा भाजीपाला नाही, फ्रीजच नाही माझ्या घरामध्ये, तर खायचा प्रश्नच येत नाही. आता पाटावरवटा आहे माझ्याकडे, मी माझ्या नवीन घरात राहायला गेले का तेव्हा ना मी पाटावरवटा वाटायला सुरुवात करणार आहे. शरीरामध्ये कस राहिली पाहिजे आपल्या, आपण नुसतं सगळं वरची खातोय, फ्रीजमधलं खातोय, लाईटवरचं खातोय, कशा काही भाज्या करतो ते खातोय, त्याने कस नाही राहत शरीरामध्ये. आणि आपण चालू बघतो, चालू कधीच नाही बघायचं. थोडीशी मेहनत घ्यायची, कष्ट करायचे. स्वयंपाक करताना स्वयंपाकाची सुद्धा खूप काळजी घ्यायची. आलेमच्याकडे भाज्या नाही करायच्या, आलेमच्याकडे भाज्या अजिबात चांगल्या नाही राहते. आपली मेमरी लॉस होती, मेमरी काम करत नाही आपली. तर त्याच्यामुळे मी तुम्ही बघताना मी आलेमच्याकडे क्वचित, मला हिरव्या जर भाज्या असल्या जास्त काळ्या पडत्याल म्हणून मग मी त्याच्यात आलेमच्या कढईत करते. नाही तर होईल तो सरासरी मी लोखंडाच्या कढईतच भाज्या करते. लोखंडाच्या कढईतल्या इतक्या खायला चवदार भाज्या लागतात, खमंग लागतात, तुम्हाला मी काय सांगू. आता मी किती दिवसापासून करते लोखंडाचा तवा. मी माझ्या घरात आलेमचा तवा वापरत नाही, मी आलेमची कढईत नाही. तुम्ही बघा प्रत्येक युट्यूबवर आलेमीचीच कढई दिसेल तुम्हाला, एखादं क्वचित दिसेल लोखंडाची कढई, नाही तर सरासरी आलेमीच्याच कढया सगळ्यांच्या. हे कोणी सांगतं का, हे कोणाला माहिती आहे का आलेमीच्या कढईत खाल्लं पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे, नाही. तर मग मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले की लोखंडाच्या कढईत आपल्या शरीरामध्ये लोखंडाचं गेलं पाहिजे थोडं, पाट्यावरचं गेलं पाहिजे थोडं, असं मातीच्या भांड्यातलं गेलं पाहिजे थोडं. मी मातीचं भांडे बघता ना तुम्ही, भात शिजवत राहते मी त्याच्यामध्ये, ते पण गेलं पाहिजे थोडं, म्हणजे आपलं शरीर मजबूत राहील, कस राहील. आपण लवकर म्हणजे जवानीमध्ये आपण म्हातारे दिसणार नाही लवकर, कारण वयस्कार दिसणार नाही आपण. जेव्हा वय तो होतच जातं, पण मग आपण वय व्हायच्या अगोदरच आपण वयस्कार दिसतो, हे पेल्यामुळं फॉलो नाही केल्यामुळं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता उन्हाळ्याचं नियोजन करायचे. 1 दिवस वडे करायचे, 1 दिवस खारवड्या. आमच्याकडे खारवड्या करते तर बाजरीच्या,
इकडं कोणालाच माहीत नाही, इकडं कोणीच करत नाही. तर मी ती खारवड्याची पण रेसिपी टाकणार आहे, टाकणार आहे 1-2 दिवसात. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींना तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तर चला